जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, मी प्रशांत बोरकर परत एकदा आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये तसेच आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या वैयक्तिक नावावरती एक सेतू केंद्र असावा किंवा आपले सरकार सेवा केंद्र असावे असे प्रत्येकालाच वाटते. आणि मुख्यतः जे व्यक्ती एखाद्या सीएससी सेंटरला चालवतात किंवा दुसऱ्याच्या सेतू केंद्रामध्ये ॲज अ डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात, अशा प्रत्येकालाच नक्कीच असं वाटते की हा सेतू केंद्र मला पण मिळावा आणि हे सेतू केंद्राचे जे काही कामं आहेत ते कामं मी सुद्धा काढावे. तर अशा माझ्या सर्व लाडक्या मित्रांना आजचा हा व्हिडिओ खूप मदतगार ठरणार आहे. तसेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्याकरिता नव्याने आपल्या सरकार सेवा केंद्राची स्थापनेकरिता जाहिरात काढण्यात आलेली आहे. तसेच या जाहिरातीकरिता म्हणजे आपल्या सरकार सेवा केंद्राच्या स्थापनेकरिता जे काही अटी, शर्ती, नियम तसेच शिक्षणाची पात्रता असते, ते पात्रता सगळं काही डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि मला तर वाटते आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे. कारण मागील 5 ते 6 वर्षांमध्ये असे पहिल्यांदा झालेले आहे, की एखाद्या राज्याकरिता एखाद्या जिल्ह्याकरिता एवढे एकाच वेळी आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला स्किप न करता आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच बनवून राहा. कारण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदतगार ठरणार आहे. तर मित्रांनो, ही आपल्या सरकार सेवा केंद्राची नवीन नोटिफिकेशन 2025 ची रायगड या जिल्ह्याकरिता काढण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता रायगड आपले सरकार सेवा केंद्र वॅकंट लोकेशन डिटेल्स 2025 या नोटिफिकेशनमध्ये रायगड या जिल्ह्यामध्ये जेवढेही गावं आहेत आणि ज्या गावांमध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे, अशा सर्व गावांची लिस्ट इथं देण्यात आलेली आहे. इथं बघा, इथं काही ऑप्शन आहेत, काही म्हणजे कॉलम बनवण्यात आलेले आहेत. इथं बघा, ज्या 2011च्या जनगणनेनुसार या गावांमध्ये किती लोकसंख्या होती आणि त्यानंतर त्या गावामध्ये किती आपल्या सरकार सेवा केंद्राची परमिशन देण्यात आलेली आहे. त्यानंतर मग किती आपले सरकार सेवा केंद्र चालवण्यात येत आहेत, तसेच मग किती लागणार आहेत, अशाबद्दलची पूर्ण एक डिटेल नोटिफिकेशन यामध्ये देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता या नोटिफिकेशनमध्ये शेवटला इथं बघा, एकूण 750 आपले सरकार सेवा केंद्राकरिता ही नोटिफिकेशन काढण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र हा मिळवण्याचा प्रयत्न करत असाल आणि प्रॉपर रायगड या जिल्ह्याकरिता असाल, तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदतगार ठरणार आहे. मित्रांनो, त्याकरिता तुम्हाला रायगड या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे आणि ऑफिशियल वेबसाईटकरिता तुम्हाला सर्च करायचं आहे रायगड. तुम्ही कोणतीही ब्राउझर ओपन करा आणि त्या ब्राउझरमध्ये रायगड असं सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक होमपेज ओपन होईल. इथं रायगडची ऑफिशियल वेबसाईट आहे, ती पहिल्याच नंबरला तुम्हाला दिसेल. तिथं क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर रायगडचं हे ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल, होमपेज ओपन होईल. इथं मोर असं ऑप्शन आहे. इथं तुम्ही उजव्या बाजूला बघा, मोर हे ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. त्यानंतर यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला काही ऑप्शन खुलतील. आता ही जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये प्रॉपरली ओपन होऊ शकणार नाही. कारण जी वेबसाईट असते, काही वेबसाईटमध्ये कसं आहे, क्लिक केल्यानंतरच हे ऑप्शन ओपन होतात. तर काही वेबसाईटमध्ये निव्वळ कर्सर नेलं की हे ऑटोमॅटिक तिथले ते जे ऑप्शन आहेत, ते टॅब आहेत, ते टॅब ओपन होतात. तर अशा प्रकारे इथं इथं सुद्धा या वेबसाईटवर सुद्धा क्लिक करण्याच्या अगोदरच ते काही टॅब आहेत, ते टॅब इथं ओपन होतात. त्यामुळे मोबाईलमध्ये ओपन होणं थोडंसं मुश्किल होऊ शकते, थोडं यामध्ये भारी जाऊ शकते. तर मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा एखाद्या डेस्कटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ओपन करण्याचा. त्यानंतर इथं बघा, नोटीस हे ऑप्शन आहे. नोटीसमध्ये अनाउन्समेंट हे ऑप्शन आहे. या अनाउन्समेंट ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक डॅशबोर्ड ओपन होईल आणि इथं बघा, आपले सरकार सेवा केंद्र ॲप्लिकेशन फॉर्म. तर मित्रांनो, यामध्ये 3 अनाउन्समेंट काढण्यात आलेले आहेत, जे 16/4/2025 चे आहेत. म्हणजे 16 एप्रिल 2025 चे 3 नोटिफिकेशन आहेत. यामध्ये पहिली जी नोटिफिकेशन निघाली होती, त्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र जे काही वॅकंट नोटिफिकेशन आहे, म्हणजे जे काही जेवढे आपले सरकार सेवा केंद्र भरण्यात येणार आहे, त्याबद्दलची प्रॉपर माहिती यामध्ये देण्यात आलेली होती. यामध्ये तुमचा जिल्हा आहे, तुमचा तालुका आहे, तुमचा ग्रामपंचायत आहे. तुमच्या ग्रामपंचायतमध्ये मग ती वॅकंट आहेत, ते सुद्धा यामध्ये डिटेलमध्ये देण्यात आलेले आहे. त्यानंतर मग दुसरी एक नोटिफिकेशन निघाली. त्यामध्ये बघा, एक ऑफलाईन फॉर्म आहे. या फॉर्मला तुम्हाला प्रिंट करायचं आहे. प्रिंट केल्यानंतर व्यवस्थित भरून घ्या, कोणतीही खोडतोड न करता. आणि
त्या अगोदर तुम्ही हे जे काही फॉर्म आहे हे फॉर्म व्यवस्थित वाचून घ्या. असं नाही की तुम्ही प्रिंट केलं आणि प्रिंट केल्यानंतर सरसकट भरणं सुरू केलं, असं नाही. तुम्ही अगोदर या फॉर्मला वाचून घ्या. वाचल्यानंतरच मग भरणं सुरू करा. कारण काय होते, आपण कधी काही-काही वेळेस भरणं सुरू करतो आणि त्यामध्ये लिहायचं काहीतरी वेगळं असतं आणि आपण चुकीने काहीतरी चुकीचं लिहून घेऊन बसतो. म्हणून अगोदर वाचून घ्या. वाचल्यानंतरच मग भरणं सुरू करा. तर मित्रांनो, याकरिता तुम्हाला कमीत कमी 12वी उत्तीर्ण असणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे एक MSc-IT किंवा कम्प्युटरचा एखादा डिप्लोमा असावा. हे कंपल्सरी आहे. याच्याशिवाय तुम्ही या नोटिफिकेशनकरिता पात्र ठरणार नाही. ठीक आहे. मित्रांनो, ही ज्याला ऑफलाईन फॉर्म, या ऑफलाईन फॉर्मला तुम्हाला व्यवस्थित भरून तुमचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये सबमिट करा. ठीक आहे. त्यानंतर मग पुन्हा तुम्ही या ऑफिशियल वेबसाईटवर या. इथं बघा, वरची जी एक अनाउन्समेंट आहे, या अनाउन्समेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. या लिंकवर तुम्ही क्लिक करा. मग ते क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक पॉपअप ओपन होईल. या पॉपअपमध्ये ओके आणि कॅन्सल 2 ऑप्शन आहे. यामध्ये ओके या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये एक Google फॉर्म आहे. या फॉर्ममध्ये तुमचे जे काही डिटेल आहे, म्हणजे एक बेसिक डिटेल तुम्हाला भरून सबमिट करायची आहे. तर मित्रांनो, इथं सर्वप्रथम तुमची जी काही ईमेल आयडी आहे, ते ईमेल आयडी इथं प्रॉपरली एंटर करा, कोणतीही खोडतोड न करता. कारण भविष्यात तुमची हीच ईमेल आयडी तुम्हाला कामात पडणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मग इथे एक बेसिक थोडीफार माहिती लिहिलेली आहे. ही माहिती व्यवस्थित वाचून घ्या, की याच्यात आपली ही आपल्या सरकार सेवा केंद्राकरिता तुमचे जे काही अटी, शर्ती, नियम आहेत, ते सगळ्या इथं प्रॉपर दिलेले आहेत. तर आता मुख्य मेन जे मुद्दे आहेत, ते मुद्दे तुम्ही सर्वप्रथम बघून घ्या, की तुमची जी काही कमीत कमी वय असावे, वय 18 वर्ष पूर्ण असावे. त्यानंतर मग तुमचे शिक्षण आहे ते 12वी उत्तीर्ण असावे. मग MSc-IT किंवा DOECC किंवा NAILIT हा डिप्लोमा तुमच्याकडे असावा. ठीक आहे. मग त्यानंतर अशा प्रकारे टोटल 35 अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत. ह्या अटी शर्ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. वाचल्यानंतर मग खाली या. खाली इथं वरील अटी शर्ती व हे जे काही अटी शर्ती आहेत, ह्या अटी शर्ती मला मान्य आहेत म्हणून एक ऑप्शन आहे. इथं होय आणि नाही असे 2 ऑप्शन आहेत. तिथं होयवर क्लिक करा. त्यानंतर मग नेक्स्टवर क्लिक करा. मित्रांनो, नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे हे ऑप्शन ओपन होईल. इथं मग विचारण्यात येईल की तुमच्याकडे CSC सेंटर आहे का? तर मित्रांनो, जेव्हा एखाद्या जिल्ह्याकरिता आपल्या सरकार सेवा केंद्राची नोटिफिकेशन काढण्यात येते, तेव्हा अशा प्रत्येकाच वेळी CSC सेंटर म्हणजे ग्राहक सेवा केंद्रधारकांना प्राधान्य देण्यात येते. म्हणजे समजा एखाद्या वेळेस एक्झाम झाली आणि एक्झाममध्ये तुम्हाला आणि CSC सेंटर चालकाला असे दोघांनाही सारखेच मार्क आले, तर त्यामध्ये CSC सेंटर चालक जे काही राहतील त्यांना त्यामध्ये प्राधान्य देण्यात येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुमच्याकडे एखादी CSC सेंटर असेल, तुमच्याकडे CSCची आयडी असेल स्वतःची, तर इथं अवेलेबलवर क्लिक करा. त्यानंतर मग नेक्स्टवर क्लिक करा. ठीक आहे. आणि जर तुम्ही अप्लाय केलेले असाल तर अप्लाइडवर करा, नाहीतर नॉट अप्लाइडवर क्लिक करा. अशा प्रकारे हे सॅम्पल दाखवलं आहे. या सॅम्पलच्या पद्धतीने तुमच्याकडे CSCची सर्टिफिकेट असेल. त्या सर्टिफिकेटवर तुमची CSCची आयडी लिहिलेली असते. ती आयडी तुम्ही इथं एंटर करा. त्यानंतर मग अप्रूव्ह CSC सेंटर ॲड्रेस, म्हणजे तुमचे जे काही CSC सेंटर आहे, ते सेंटर कोणत्या ॲड्रेसकरिता अप्रूव्ह झालेले आहे, ते सुद्धा तुम्ही इथं प्रॉपर मेन्शन करा. त्यानंतर मग तुमची जी काही सर्टिफिकेट आहे, ती सर्टिफिकेट कमीत कमी 1 MB PDF या फॉर्मॅटमध्ये इथं अपलोड करा. आणि लक्ष द्या, की जी काही फाईल आहे, ही फाईल फक्त आणि फक्त PDFमध्येच असावी आणि त्याची जी काही साईज आहे, ते साईज 1 MB पेक्षा कमी असावे. ठीक आहे. त्यानंतर मग नेक्स्ट करा. मग समोर जे काही स्टेप आहे, ते स्टेप कंप्लीट करून घ्या आणि कंप्लीट केल्यानंतर मग सबमिटवर क्लिक करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आपल्या सरकार सेवा केंद्राकरिता हा फॉर्म भरून घ्या आणि जेव्हा काही मग 1 महिन्यानंतर रिझल्ट लागेल, त्या रिझल्टमध्ये जर तुम्ही पात्र असाल, तर नक्कीच हे आपले सरकार सेवा केंद्र तुम्हाला देण्यात येईल. तर मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.